फोर्टमधल्या ईडीच्या कार्यालयाबाहेर शीघ्र कृती दलाची अतिरिक्त तुकडी मागवण्यात आलेली आहे। कार्यालयासमोर असलेल्या करीमभोय मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी। छगन भुजबळ यांना ज्या ठिकाणी अटक करण्यात आलेली ते ईडीचं कार्यालय आहे। ईडी कार्यालयाचा जो समोरचा रस्ता आहे तो पूर्णतः बंद करण्यात आलेला आहे। आपण ही दृश्य बघू शकताय। दूरवर रस्ता एका बाजूला पूर्णतः बंद केलेला आहे। वाहतुकीसाठी हा रस्ता पूर्णतः बंद असणार आहे आणि दुसऱ्या बाजूला आज भुजबळ यांना सेशन कोर्टसाठी बाहेर काढलं जाईल। त्याच्यावेळेस कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून रॅपिड ऍक्शन फोर्सच्या जादा कुमक बोलवण्यात आलेल्या आहेत। जादा तुकड्या यासाठी असतील की कोणताही प्रकार जर घडला तर तो नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस काल तर पोलिसांनी जमावबंदीचा आदेश दिलाच होता। त्या अनुषंगाने त्याची अंमलबजावणी आजही असणार आहे। पण अधिक पोलीस दल इथे लावण्यात आलेले। आपण दूरवर बघू शकता हा जो मेन रस्ता आहे तो देखील बंद करण्याची तयारी पोलिसांनी कुठेतरी केलेली आहे। आपण दूरवर ज्या पोलिसांच्या गाड्या बघताय तिथून ही पूर्णतः तयारी दिसते। कारण की काल याच रस्त्यावरून अनेक भुजबळ समर्थक आले होते। भुजबळ ज्यावेळेस येत होते त्यावेळेस मोठा तणाव निर्माण झाला होता, तो परत होऊ नये यासाठी। त्याचवेळी दुसऱ्या बाजूला देखील पोलिसांनी एक व्यवस्था सुरू केलेली आहे। पोलीस चौकामध्ये उभारलेले आहेत कारण की पोलिसांचं म्हणणं आहे की दोन्ही बाजूला सतर्क राहणं आवश्यक आहे। कुठे ना कुठेतरी भुजबळ समर्थक कोणत्या तरी गैरपद्धतीने कायदा सुव्यवस्था निर्माण करू शकतात, यासाठी ही पोलिसांची खबरदारी आहे। कदाचित भुजबळांना दुपारी सेशन कोर्टमध्ये नेलं जाईल आणि त्याच्या आधी त्यांची मेडिकल टेस्ट केली जाईल। त्याच्यामुळं ज्या ठिकाणी मेडिकल टेस्ट होणार आहे त्या ठिकाणी देखील पोलीस बंदोबस्त करण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अतुल जगपालसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।